नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्राला हिरवं करू असं वक्तव्य केल्याने संपूर्ण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांचा निषेध व्यक्त होत असताना धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी इम्तियाज जलील यांचा समाचार घेतला आहे. धुळ्यात येऊन देखील इम्तियाज जलील यांनी असंच वक्तव्य केलं होतं. मात्र आमचं धुळं भगवं झालं आहे. तसेच ते ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतात, इथलं अन्न खातात, तो महाराष्ट्र भगवा करण्यासाठी छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. इम्तियाज जलील यांनी त्यांच्यात जेवढा जोर असेल तेवढा जोर लावावा आणि महाराष्ट्र हिरवं करून दाखवावं असे आवाहन आमदार अनुप अग्रवाल यांनी इम्तियाज जलील यांना केले आहे. छत्रपतींनी या महाराष्ट्रातलाच नव्हे तर या देशाला भगवा करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या राज्यातून तो आम्हाला सांगतो का हिरवं करू. तुझ्यात जोर असेल तर जे हिरवं तू धुळ्याला करायचा प्रयत्न करत होता, आज आमच्या नागरिकांनी भगवं केलं. जिथं तू संभाजीनगरमध्ये राहतो ते सुद्धा आमच्या लोकांनी भगवं केलं. तू निवडून येऊ शकला नाही आणि तू काय भारताच्या गोष्टी करतो. तू आणि तुझा आका, तुमच्यात हिंमत असाल तर करून दाखवा, मग तुम्हाला आम्हीही बघू. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.